जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा 75%, बरं, आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं त्यात प्रचंड तफावत आहे. आमच्या उमेदवारांना 300 मतं मिळाली, आमची साधारण 314ची ताकद होती. समस्त विरोधी पक्ष 314, 15 मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं. ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती, पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे. जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं. ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं.